नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। दोस्तो हो, आज आपण पाहणार आहोत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याविषयी परिपूर्ण अशी माहिती। चला तर पाहू समाजसुधारक संत गाडगेबाबा जीवन कार्य परिपूर्ण माहिती। दोस्तो हो, गाडगे महाराज हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते। गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील सेनगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 ला झाला। त्यांचे पूर्ण नाव देवजी चिंगराजी जानोरकर होते। लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता। विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे। आई सखुबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते। डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले। दोस्तो हो, डेबूजींची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालवणे, शेतीवाडी करणे असे कामे ते करत असत। त्यांना कामाची विशेष आवड होती। स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता। डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते। त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाहीत। घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले। दोस्तो, 1892 साली त्यांचे लग्न झाले। त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते। हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता। गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही कमी काम करावायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत। सार्वजनिक हिताची कामे सर्व जणांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा त्यांनी गावकऱ्यांना शिकविला। मित्रांनो, 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला। त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले। वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही। कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे। मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे, हा गाडगेबाबांचा खाक्या असायचा। गाडगेबाबा सतत एक खराटा जवळ बाळगायचे। अंगावर गोधडीवरचा फाटके तुटके कपडे, हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे। त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले। ते ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करीत। सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड असे प्रयत्न केले। मित्रांनो, हल्लीच्या युगामध्ये गावोगावी, शहरातून ठिकठिकाणी, विशेष करून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते। परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरात तीर्थक्षेत्री, धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांचा घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा, कॉलेज व वसतिगृह बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली। यातच त्यांचे मोठेपणा सिद्ध होते। 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव, अमरावती येथे त्यांचा मृत्यू झाला। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।